नमस्कार, मी प्रशांत गवळी. नेहमीप्रमाणे प्रशांत गवळी जो शब्द देतो, तो पाळतो. पण झालंय काय, मी सकाळपासून पाहतोय. आज माझं ऑफिस तोडलं, सहवास मीडिया पूर्ण फोडलं, न्यूजला तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल. मी मान्य करतोय की मी एक व्यावसायिक माणूस आहे, पण मी कुठलीही गोष्ट तुमच्यापासून लपवलेली नाहीये. माझं व्हिडिओ दाखवलं प्रामाणिकपणे, GoFamily दाखवलं, सहवास मीडिया दाखवलं, बँक दाखवली, सगळं दाखवलं. ज्या माणसाला चुकीचं काम करायचं असतं, तर त्या माणसाने नवीन कंपनी चालू केली असती, दुसरा मालक बसवला असता. पण माझी 10 वर्षापासून समर्थ क्रॉप केअर जिवंत आहे. तेच नाव घेऊन पुढं काम केलं. का? की गरिबांना मोठं करावं, उद्योजक घडवावं, शेतकऱ्यांचं भलं व्हावं. मी किती शेतकरी मेळावे घेतले. कुठल्याही मेळाव्यामध्ये मी पैसे लावा असं म्हटलेलं नाहीये. कुठल्याच मेळाव्यामध्ये मी कर्ज काढा, लोन करा, सोनं मोडा, घर ठेवून करा. कारण मला माहिती आहे, मी पण गरिबातनं मोठं झालोय. ही गोष्ट एक झाली. पण ह्या सिच्युएशनमध्ये माझे विरोधक लोकं, पत्रकार जेवढे पण माझे आहेत, काही लोकं मला संपवण्याला बसलेत ते. ती लोकं मी तुम्हाला मोठं केलं म्हणून तुमचे जे दुश्मन आहेत, ते माझे झाले आत्ता. हे कसं काय मोठं झाला म्हणून. आणि त्या लोकांना जर तुम्ही साथ दिली, तर ती लोकं मोठे होतील. लक्षात ठेवा. पण नुकसान हे इन्व्हेस्टरचं आहे. लाख रुपये असो, 10 लाख असो, ठीक आहे. पण सिद्ध एकच होतंय, की साथ कुणाला द्यायचं हे तुम्ही ठरवा. माझ्यासोबत कितीतरी उद्योजक लोक आहेत, ज्यांनी माझ्यासोबत चुकीचं काम केलं. माझे इथं पैसे अडकलेत. अशा सिच्युएशनमध्ये ते वाट बघतात, की हा कधी केस होईल त्याच्या नावाने, हा कधी आत जाईल आणि पैसे माझ्या नावाने कसे होईल? असं कदाचित होणार नाहीये. कारण माझा व्यवहार पूर्ण ऑनलाईन झालाय. मी सगळ्यांचं एव्हिडन्स लवकरच तुमच्यासमोर आणणार आहे. तेव्हा कळेल, की मी प्रशांत का अडचणीत आला. ज्या लोकांना मी पैसे लावलेत त्याच्यापेक्षा जास्त पैसे मी कमवून दिलेत. ती पण लिस्ट उद्या लवकरच तुम्हाला दिसेल सगळ्यांना. ज्या लोकांना माझे जर वाटतंय, की माझे पैसे बुडले, हे लक्षात ठेवा. तुम्ही चौकीत जावा, कोर्टात जावा. आजपर्यंत हिस्ट्री आहे. कधीही पैसे भेटलेले नाहीयेत. जर मला तुम्ही साथ दिली, तर आजही उभं होऊ शकतो आपण. मानसिकता खराब करू नका. आणि ह्याच्या पलीकडं 1 तारखेला माझ्याकडं बँकेचे स्टेटमेंट आहेत. मी 1800 ते 2300 लोकांना पैसे सोडलेत. मी ते पण प्रमोट करणार. माझं काय-काय मी कामं केले, मी कुठं-कुठं प्रयत्न केले, कुठल्या बँकेचं सँक्शन काढलं, कुठं प्रॉपर्ट्या विकल्या, कसं केलं? का? की तुम्हाला पेमेंट सोडण्यासाठी. पण शेवटी बँकेत सुद्धा लोकांनी त्रास दिला. कधीच कुठं मला साथ नाही भेटली. अशा सिच्युएशनमध्ये मी कुठंच बाहेर जाऊ शकलो नाही, कुणाला बोलू शकलो नाही. मी कुणाला तुम्हाला आव्हान नाही केलं कधीच, की मला पैसे द्या. मग पैसे सोडतो. मी कुठलाही नवीन प्लॅन नाही काढला. कारण मला सक्षम आहे मी. मी देऊ शकतो पैसे. इतके होऊन पण ऑफिस फोडणं, हे करणं, ते करणं भरपूर झालं. पण माझा एक शब्द आहे, आजही वेळ गेलेली नाहीये. शांत राहावा, सगळ्यांना शांत करा. वेळेनुसार मी सगळं एव्हिडन्स पाठवणार आहे. मग तुम्हाला खरं वाटेल. कुठंही काय होणार नाही लक्षात ठेवा. तुम्ही आणि मीच आहे. ह्याच्यापलीकडे कुणीच नाहीये. तर तुम्हाला वाटतंय मी चुकीचा आहे? तुम्ही स्वामींचं नाव घेताय. आज माझं 2016 पासून स्वामींवरती माझी श्रद्धा आहे. माझी फर्म गेले 10 वर्षापासून आहे. आणि आज मला लोकं म्हणतात, स्वामीचं नाव म्हणून गोळा केलं. मी प्रत्येक मेळाव्यामध्ये मी सांगत गेलो, की एक जरी माणसाला मी कधी फ्रॉड केला असेल, तर मला तो माणूस आणून दाखवा. का माहिती आहे का? कारण